100 वर्षाची संघाची जी वाटचाल आहे तीच मुळात संघटनेला वर ठेवल्यामुळे, संघटना सर्वोपरी असल्यामुळे झाली आहे. फॅशिस्ट संघटनांचा जर आपण इतिहास बघितला तर हिटलर आणि मुसोलिनी हे व्यक्तिकेंद्रीय संघटना होत्या, त्यामुळे त्या 15-20 वर्षापेक्षा जास्त टिकल्या नाही. संघ का टिकला? कारण संघाने एका कुठल्या तरी व्यक्ती भोवती सगळी रचना नाही केली. हिंदू धर्मीयांची प्रायमसी भारतामध्ये असली पाहिजे. ही भूमी ही हिंदू धर्मीयांची पुण्यभूमी आहे, ही हिंदू धर्मीयांची मातृभूमी आहे आणि त्याच्यामुळे इथे हिंदू धर्मीयांचं प्राबल्य असलं पाहिजे सर्व बाबतीत. अशा पद्धतीने या विचारधारेची सतत मांडणी झालेली आहे. 2007 पासूनच संघामध्ये आणि नरेंद्र मोदींमध्ये एक दुरावा निर्माण झाला आहे, कारण की नरेंद्र मोदी हे संघाची ऑथॉरिटी मानायला तयार नाहीत, हे संघाला तेव्हापासूनच लक्षात आलंय. त्याच्यामुळे त्यांनी 2009 मध्ये नितीन गडकरींना पुढे केलं. ज्यावेळेला ते संघटनेपेक्षा मोठे व्हायला लागले आणि त्यांनी संघटनेला संघाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, तेव्हा ती टसल पुन्हा वाढली. एखाद्याने चांगलं काम केलं तर बघा कसं संघाचे स्वयंसेवक चांगलं काम करतात आहे असं म्हणायचं, आणि समजा त्याच व्यक्तीने काही गडबड केली, काही वाईट काम केलं तर आमचा काय संबंध त्याच्याशी, आम्ही काय स्वयंसेवक म्हणून काय कोणाला कागदावर लिहून देत नाही की हा संघाचा स्वयंसेवक आहे. अशा रीतीने नामानिराळं व्हायचं ही संघाची जुनी पद्धत आहे. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. RSS at 100 ही आमची विशेष मालिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण या विषयावर चर्चा करतोय. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार आणि धन्यवाद. विवेक देशपांडे सर यांनी इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. सामाजिक राजकीय विषयांवरचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि नागपूरहून सर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विवेक देशपांडे सरांनी एक प्रदीर्घ लेखही लिहिलेला आहे आणि त्या निमित्तानंच आपण त्यांच्याशी बोलतोय. सर, पहिल्यांदा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दसरा मेळावा हा भव्य झाला. सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषणही झालं आणि याबद्दल अनेक प्रकारची मतमतांतर, चर्चा, वादविवाद महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुरू आहेत आणि म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं सर, एखादी संघटना 100 वर्षांचा प्रवास पूर्ण करते, ती कोणत्या स्ट्रेंथ्सवर करते, म्हणजे जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि त्याबरोबरच उणिवा कोणत्या आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली ही खूप मोठी घटना आहे आणि ती अनेक दृष्टीने महत्वाची आहे. कारण की आज भारतामध्ये ज्या राजकीय पक्षाचं ची सत्ता आहे त्या राजकीय पक्षाची म्हणजे भाजपाची ती मातृसंस्था आहे आणि अनेक पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा केवळ आपल्या राजकीय व्यवस्थेवर नाही तर आपल्या सामाजिक जीवनावर आणि अनेक गोष्टींवर हा रोज आपल्याला बघायला मिळतोय आणि गेल्या 11 वर्षामध्ये तो परिणाम आपल्याला खूप जास्त झालेला असं दिसतोय. कारण की सगळ्याच वॉक्स ऑफ लाईफवर त्यांचा इन्फ्लुएन्स आहे. समाजाचं असं कुठलंही क्षेत्र नाही आहे किंवा राजकारणाचं असं कुठलंही क्षेत्र नाही आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा त्याच्याशी जुळलेल्या अनुषंगिक संघटनांचा संबंध नाही आहे. त्याच्यामुळे ही एक खूप मोठी घटना आहे आणि आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे हे खूप महत्वाचं आज झालेलं आहे. कारण पलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आपल्या सगळ्या एकूण राजकीय व्यवस्थेवर, समाज जीवनावर परिणाम होतच राहणार आहे. संघाचा किंवा भाजपाची सत्ता असो किंवा नसो, इन आयदर ऑफ द टू सिच्युएशन्स संघाचा परिणाम हा आपल्याला सतत जाणवत राहणार आणि त्या दृष्टीने आपण आपला रिस्पॉन्स फॉर्म्युलेट केला पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे. तर या दृष्टीने आपण, मला असं वाटतं, ही 100 वर्ष संघाची बघितली पाहिजे. जमेच्या बाजूंचा जर आपण विचार केला तर अनेक जमेच्या बाजू त्यांच्या आहेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो पेशन्स आहे. म्हणजे 100 वर्ष या संघटनेला झालं. जगामध्ये अशा किती संघटना आहेत की ज्यांनी 100 वर्ष पूर्ण केली आहेत आणि त्यांना येणारी अनेक वर्ष त्या टिकून राहतील अशी शक्यता आहे. अशा जगामध्ये आपण काही कॉर्पोरेट बिझनेस ऑर्गनायझेशन जर बघितल्या तर त्या असतील, पण सामाजिक संघटना 100 वर्षापासून काम करतायत आणि अशा असतील काही, मला माहित नाही, मी असा दावा करत नाही की अशा नाही आहेत, पण अशा फार कमी आहेत. पर्टिक्युलरली ज्या कॉन्ट्रोव्हर्शियल आहेत, म्हणजे ज्यांची एकूणच आयडिओलॉजी, ज्यांची जी विचारधारा मुळात कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, अशा संघटना 100 वर्ष जगल्याच्या आपल्या ऐकिवात फारशा नाही आहेत, माझ्या तरी नाही आहेत. तर त्याच्यामुळे पेशन्स, पर्सिव्हिअरन्स ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, माझी पूर्ण पत्रकारिता ही इंग्रजीमध्ये झाल्यामुळे मला खूप मराठीमध्ये त्याचे पर्यायी शब्द माहीत नाहीत, पण अतिशय पेशंटली आणि पर्सिव्हिअरन्सली आणि पर्स्युएसिव्हली म्हणजे लोकांना आपला मुद्दा पटवून देण्याचं जे एक 100 वर्षापासून त्यांनी जो अथक प्रयत्न केला आहे, तो किती योग्य आहे, मुद्दा किती अयोग्य आहे, ही एक वेगळी बाब आहे. परंतु तो जसा कसा आहे तो लोकांना पटवून देण्यासाठी याची जी चिकाटी लागते, जी जिद्द लागते, ती संघामध्ये जेवढी आहे तेवढी दुसऱ्या कुठल्याच संघटनेमध्ये नाही आहे. आणि या 100 वर्षात त्यांनी ही चिकाटी, हा पेशन्स शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांच्यावर अनेक प्रकारची संकट आली, त्यांच्याबद्दल अनेक प्रकारचे ऑब्जेक्शन्स सुद्धा सतत आले, त्यांच्यावर बंदी आली आणि त्यांच्या विचारधारेवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, तरी सुद्धा त्यांनी न डगमगता आपली पावलं पुढे टाकतच राहिले. ते त्याच्याकरता त्यांनी कोणता मार्ग अवलंबला हा पुन्हा एक वेगळा वादाचा मुद्दा असू शकतो, पण त्यांनी ते आपल्या मुद्द्याला चिकटून राहिले आणि अतिशय धीरोदात्तपणे त्यांनी आपल्या मुद्द्याला पुढे रेटलं. ही त्यांची जमेची बाजू आहे. तुम्ही जर दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर त्यांची जी विचारधारा आहे ती एकूणच भारतीय राज्यघटनेमध्ये आपण जी मूल्यव्यवस्था मान्य केली आहे त्या मूल्यव्यवस्थेला अनेक ठिकाणी छेद देणारी अशी त्यांची विचारधारा आहे आणि अनेक त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले जे खूप रेलेव्हंट आहेत, खूप महत्वाचे आहेत. तर ज्या पद्धतीने त्यांनी ते पुढे रेटलं आहे, ती जी मोडस ऑपरांडी ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, ती पद्धत अनेक बाजूंनी अतिशय कॉन्ट्रोव्हर्शियल अशी राहिली आहे. ज्या पद्धतीने ते आपले मुद्दे पुढे रेटतात, तर ते खूप कॉन्ट्रोव्हर्शियल पद्धतीने त्यांनी अनेक वर्षांपासून त्यांची ही प्रक्रिया चालू आहे. तर ते फाशिस्ट किंवा एक रिग्रेसिव्ह अशा पद्धतीने त्यांनी ते पुढे रेटलाय असं त्यांच्यावर सतत आरोप होत आला आणि तो बिलकुलच बिनबुडाचा नाहीये, निराधार नाहीये. अनेक मुद्दे असे आहेत ज्याच्यामुळे ते एक फॅशिस्ट ऑर्गनायझेशन आहे असं वाटावं आणि अशा प्रकारचं इम्प्रेशन त्यांचं व्हावं, त्याच्याकरता तेच अनेक बाबतीत जबाबदार आहेत असं गेल्या अनेक वर्षाच्या उदाहरणावरून सिद्ध करता येतं. तर पेशन्स एकीकडे, पेशन्स, पर्सिव्हिअरन्स दुसरीकडे, अतिशय स्लाय पद्धतीने, अतिशय छुप्या पद्धतीने आपले मुद्दे पुढे रेटत राहायचे, जे अनेक बाबतीत कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजच्या विरोधात आहे, असे मुद्दे सुद्धा एका प्रोपगंडाच्या मशिनरीतून ते सतत पुढे रेटत राहायचे आणि ते ऍक्सेप्टेबल व्हावे समाजाला, एका क्रिटिकल मासला, समाजाच्या एका अशा क्रिटिकल मासला ज्याच्यामुळे फरक पडू शकतो. बरोबर सर, तुम्ही आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा उल्लेख केलात. आपण अगदी स्पष्टच बोलूया. एक तर संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते ध्येयनिष्ठेने त्यांचं काम करत राहतात. स्वयंसेवकांची एक मोठी फौज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे, त्यांचं सामाजिक काम आहे असं बोललं जातं. आणि दुसरीकडे संघाचं जे हिंदुत्व आहे, उजवी विचारसरणी आहे, त्याच्या भोवतीच सगळं संघाचं काम फिरतं असं बोललं जातं. तुम्हाला नेमकं यातलं काय वाटतं? त्यांच्या सामाजिक कामाबद्दल असं आहे की जी मूळ विचारधारा आहे संघाची, हिंदुत्वाची विचारधारा, ज्याच्यामध्ये हिंदू धर्मीय, म्हणजे मी हिंदू धर्म नाही म्हणणार, हिंदू धर्मीयांची प्रायमसी भारतामध्ये असली पाहिजे. ही भूमी ही हिंदू धर्मीयांची पुण्यभूमी आहे.
ही हिंदू धर्मीयांची मातृभूमी आहे आणि त्याच्यामुळे इथे हिंदू धर्मीयांचं प्राबल्य असलं पाहिजे सर्व बाबतीत, अशा पद्धतीने या विचारधारेची सतत मांडणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ज्याला एक मेजॉरिटेरियन दृष्टिकोन म्हणतो, तो दृष्टिकोन अगदी साफ आपल्याला दिसतो. आणि ज्यावेळेला आपण मेजॉरिटेरियन म्हणतो एखाद्या दृष्टिकोनाला, त्यावेळेला तो अँटी मायनॉरिटिझम पण त्याच्यातून सतत दिसत असतं आणि ते सतत दिसलं आहे. ज्या पद्धतीची क्रियाकलाप संघाचे आपण गेल्या 100 वर्षात पाहिले, संघाचे आणि त्याच्या अनुषंगिक सगळ्या संघटनांचे, त्यातून रिलिजियस मायनॉरिटीज बद्दल एक प्रकारचा कंटेम्प्ट, एक प्रकारचा दुस्वास त्याच्यातून सतत जाणवलेला आहे. तर मला असं वाटतं की ही जी मोडस ऑपरंडी ज्या पद्धतीने ते कार्य करतात, ती एकूणच त्याच्यामुळेच कॉन्ट्रोवर्शियल राहिलेली आहे. बरोबर सर, तुम्ही आता उल्लेख केलात रिलिजियस मायनॉरिटीजचा. पुन्हा एकदा तुम्ही असं म्हणालात की मी इंग्रजी शब्द वापरतोय, तर धार्मिक अल्पसंख्य म्हणजे भारतामधला जो मुस्लिम समुदाय आहे किंवा हिंदूंच्या व्यतिरिक्त जे धर्माचे पंथाचे लोक इथे राहतात, त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजिबातच सहिष्णू नाही. ही भूमी आमची आहे, हिंदूंची भूमी आहे, हिंदू राष्ट्र व्हावं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न आहे, निर्धार आहे असं बोललं जातं. आणि त्याबरोबरच राष्ट्रवाद हा अतिशय प्रखर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असंही म्हटलं जातं. तुम्हाला असं वाटतं का की संघ हा राष्ट्रवादाच्या बाजूनं कूच करतो आहे? संघाची जी राष्ट्रवादाची व्याख्या आहे, तीच मुळात मी जसं पूर्वी म्हटलं की गेल्या 100 वर्षामध्ये पर्टिक्युलरली महात्मा गांधींच्या भारतात येण्यानंतर आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य संग्रामाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर वाहिली आणि ते अनडिस्प्युटेड लीडर होते आपल्या फ्रीडम स्ट्रगलचे, स्वातंत्र्य युद्धाचे. आणि त्यांनी जी मूल्य रुजवली, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून जी मूल्य आपल्या देशामध्ये रुजवली, ती सहिष्णुतेची मूल्य होती. आणि पॅरलली ज्यावेळेला संघाची वाटचाल सुरू होती, त्यावेळेला त्यांची वाटचाल त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या विचाराच्या मार्गाने चालली होती. आणि ते विचार बऱ्यापैकी संकीर्ण होते, संकुचित होते, ज्याच्यामध्ये हा हिंदूंचा देश आहे आणि इथे दुसऱ्या धर्मियांना ज्या प्रकारे हिंदूंची इथे मक्तेदारी असेल तशी त्यांची असणार नाही आणि त्यांना दुय्यम स्थान असेल, एक सेकंडरी पोझिशन मध्ये त्यांना सतत संघाने बघितलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं लेखन, तशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा आले आहेत, म्हणजे अशा प्रकारचे लेख पण आले आहेत की ज्याच्यामध्ये मुसलमानांना दुय्यम स्थान असावं अशा पद्धतीने डायरेक्ट त्याला डिफाईन पण करण्यात आलेलं आहे. तर स्वातंत्र्य युद्धाचा विचार आणि संघाचा विचार हे पॅरलली जरी चालत असले तरी एकमेकांना छेद पण देणारे होते. ते पॅरलली डेव्हलप होत होते पण एकमेकांना छेद पण देणारे होते. तर ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर मग ज्यावेळेला संघाचा प्रवास सुरू झाला, तर त्या दृष्टी तो ऍक्सेप्टेबल नव्हता. म्हणजे कारण की ही मूल्य पूर्ण स्वातंत्र्य युद्धाची जी खोलवर रुजली होती भारतामध्ये, ती संघाला त्या मूल्यांना छेद देण्यासाठी किंवा त्या मूल्यांचा विरोध करण्यासाठी खूप ताकद लावावी लागली, कारण ते ऍक्सेप्टेबल नव्हते. इन जनरल भारतीय समाजाने जी मूल्य ऍक्सेप्ट केली होती त्याच्या अगदी विरोधात असल्यामुळे त्यांना खूप ते रेटावे लागलेत. सर, तुम्ही असं म्हणताय की स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नसणं किंवा तिरंग्याबद्दलची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, भगवा ध्वज हाच पूजनीय आहे अशी भूमिका, त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, हे सगळे मुद्दे नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत. पण सर, आता जर आपण बघितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतकपूर्तीचे जे कार्यक्रम झाले, त्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत असं म्हणाले की भेदाभेद जे आहेत ते आपल्याला कुठेतरी मागे नेतात, त्या भेदाभेदांच्या पलीकडे आपण जायला हवं. आणि दुसरं म्हणजे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला आले आणि महात्मा गांधीजींनी कसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची प्रशंसा केलेली होती, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जवळीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी होती, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला खरंच असं वाटतं का की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठेतरी जवळचे आहेत? नाही, आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोघांच्याही विचारांमध्ये खूपच तफावत आहे. आणि कुठेही आंबेडकरांनी
असं आता रामनाथ कोविंद त्याच्या भाषणामध्ये बोलले, पण असं आंबेडकरांनी मुळात तर आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला, यातच सगळं आलं. म्हणजे हिंदू धर्मामध्ये दलितांना ते स्थान कधीच मिळू शकणार नाही जे त्यांना हवं आहे किंवा जे त्यांना डिनाय करण्यात आलेलं आहे. शतकानुशतकं त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. ते स्थान हिंदू धर्मामध्ये कधीच मिळणार नाही असं आंबेडकरांना वाटल्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे स्पष्ट आहे, अगदी सरळ आहे. त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज नाही. मग असं असताना असं म्हणणं रामनाथ कोविंद यांनी की आंबेडकरांना संघाबद्दल एक प्रकारची आस्था होती किंवा अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं, असं काही असं असं मानणं हे मूर्खपणाचं ठरेल. असं असतं तर मग काय गरज होती ना, बौद्ध धर्म स्वीकारण्याची गरज काय होती? जर एवढी ब्रॉड माइंडेड अतिशय मोठ्या मनाची संघटना जर भारतामध्ये अस्तित्वात होती आणि ती दलितांना त्यांचं ते स्थान मिळवून देण्यासाठी अतिशय योग्य अशी संघटना होती, जे स्थान दलितांना हवं आहे, तर मग ते आंबेडकरांनी वेगळा मार्ग का चोखाळला असता? हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता त्यांना कोण विचारणार? रामनाथ कोविंद यांना हा प्रश्न कोण विचारणार? पण ते पहिलेपासून संघाशी जुळलेले असल्यामुळे असे अनेक लोक संघाशी म्हणजे जे ब्राह्मणेतर चळवळीतले सुद्धा किंवा ब्राह्मणेतर चळवळीतले नाही, ब्राह्मणेतर अनेक लोक हे संघाशी पहिलेपासून संघाने अशा लोकांना आपल्यासोबत घेतलेलं आहे. ते खूप संख्येने कमी आहेत, पण त्यांना पुढे करून आम्ही एका विशिष्ट जातीचं किंवा धर्माचं चिरी ओढत नाही असं सांगण्याची सोय होते. त्याच्यामुळे असे अनेक लोक संघाच्या पठडीमध्ये आहेत. याला जोडूनच आणखीन एक प्रश्न आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. त्याच्यावरून बऱ्याच बातम्या सध्या प्रसारित होत आहेत. तुम्ही तर नागपूरचे आहात आणि अमरावतीला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये सरन्यायाधीशांच्या मातोश्री या उपस्थित राहणार का की राहणार नाही, याच्यावरून बऱ्याच चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेतरी दलित समुदायाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय का? नाही, ते दलित त्यांना ते त्यांच्या फोरमवर दलित आलेले हवे आहेत. कारण त्यांची जी एक ब्राह्मणी अशी इमेज आहे किंवा ब्राह्मणवादी अशी त्यांची जी इमेज आहे, ती इमेज त्यांना मिटवायची आहे. आम्ही ब्राह्मणवादी नाही किंवा ही ब्राह्मणिकल ऑर्गनायझेशन नाही, हे त्यांना खूप निकराने सिद्ध करण्याची गरज सततच भासलेली आहे. त्याच्याकरता वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक आपण आपल्या फोरमवर आणावेत किंवा वेगवेगळ्या धर्माचे फोरम पण आपण तयार करावेत. म्हणजे त्यांचा राष्ट्रीय मुस्लिम मंच आहे, तर आम्ही मुस्लिम विरोधी नाही, आम्ही दलित विरोधी नाही, हे त्यांना सतत सिद्ध करण्याची गरज भासते. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जर तुम्ही सर्व धर्म समभाव मानत नसाल, स्वाभाविकपणे तुम्ही सर्व ची समानता मानत नसाल, तर तुम्हाला अशी गरज नेहमी पडते. इतर कोणाच्या बाबतीत असे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत की हे एका विशिष्ट जातीची संघटना आहे किंवा एका विशिष्ट धर्माची संघटना आहे, असं इतर कोणाच्या बाबतीत म्हटलं जात नाही. असं संघाच्या बाबतीत का बरं म्हटलं जातं? कारण की तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे, गेल्या 100 वर्षातला तुमचा जो प्रवास आहे, त्यात अनेक गोष्टी तुम्ही अशा करता, बोलता आणि लिहिता आहे किंवा लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही एका विशिष्ट साठी काम करता किंवा एका विशिष्ट जातीसाठी काम करता. अशा प्रकारची तुमची इमेज तुमच्यामुळे स्वतःमुळे झाली आहे. आणि ती इमेज टीकाकारांचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्षेप आहे की संघामध्ये ब्राह्मणी नेत्यांचं वर्चस्व आहे, याला उत्तर संघाचे समर्थक देतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि ते तर ब्राह्मण जातीचे नाहीत, ते ओबीसी समुदायाचं प्रतिनिधित्व करतात आणि असा एक माणूस जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा तुम्ही असा आरोप संघावर कसा काय करू शकता? नाही, असं आहे की एक्सेप्शन आणि रूल याच्यामध्ये जो फरक आहे तो यात आहे. नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत आणि ते संघाचे प्रचारक होते वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण आपल्याला थोडासा इतिहास जर आपण बघितला नरेंद्र मोदी आणि संघ यांच्यातल्या संबंधातला, तर आपल्याला असं लक्षात येईल की नरेंद्र मोदी हा काही संघाचा कन्सिडर्ड चॉईस कधीच नव्हता. 2007 पासूनच संघामध्ये आणि नरेंद्र मोदींमध्ये एक दुरावा निर्माण झाला आहे. कारण की नरेंद्र मोदी हे संघाची ऑथॉरिटी मानायला तयार नाहीत.
हे संघाला तेव्हापासूनच लक्षात आलंय. त्याच्यामुळे त्यांनी 2009 मध्ये नितीन गडकरींना पुढे केलं. नितीन गडकरींना भाजपाचा अध्यक्ष बनवलं. खरं म्हणजे नितीन गडकरींना कोणी ओळखत नव्हतं देश पातळीवर. महाराष्ट्रात ते सुपरिचित होते, पण देश पातळीवर कोणालाच माहित नव्हते की नितीन गडकरी कोण आहेत, ते काय आहेत. अशा एका आता नितीन गडकरी हे ब्राह्मण आहेत आता, आणि त्यांनी पुढे केलं. ते नागपूरचे आहेत, त्यांना पुढे केलं, त्यांना अध्यक्ष केले, त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला 2013 मध्ये, जो भाजपाच्या आतूनच हाणून पाडण्यात आला. आपल्याला सगळ्यांना त्यात तो इतिहास माहिती आहे, कशा पद्धतीने पूर्ती समूह जो गडकरींनी पुढे आणलेला एक उद्योग समूह आहे, त्या समूहाबद्दल कशा प्रकारच्या बातम्या त्यावेळेला मीडियामध्ये आल्या आणि त्या कुठून, त्याचा सोर्स काय होता हे सगळ्यांना माहिती आहे. त्या भाजपाच्या आतूनच सगळ्यांना दिल्या गेल्या. आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींसाठी भाजपामध्ये ग्राउंडस्वेल तयार झाला आणि अशा रीतीने गडकरी ना मागे सारलं गेलं आणि नरेंद्र मोदी पुढे आले. तर नरेंद्र मोदी हे संघाने पुढे केलेले नाही आहेत. संघाला जर चॉईस असता तर संघाने गडकरींनाच पंतप्रधान बनवलं असतं आणि तोच मानस संघाचा होता, हे स्पष्ट आहे. तर नरेंद्र मोदी हे एक पर्सनॅलिटी कल्ट वाले नेतृत्व त्यांचं आहे. ते स्वतःचा पर्सनॅलिटी कल्ट वाढवतात आहे. अशा पद्धतीचं इम्प्रेशन संघाचं पहिलेपासूनच आहे आणि संघाच्या मूळ विचारधारेमध्ये त्याच्या मूळ तत्वज्ञानाचा गाभा आहे की संघटन हे सर्वोपरी असलं पाहिजे. कुठल्या एका व्यक्तीला खूप जास्त महत्व येऊन सगळी संघटना ही ती व्यक्तिकेंद्री व्हावी, हे संघासाठी एक धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे मोदी ह्या काही त्यांचा खूप कन्सिडर्ड चॉईस पहिलेपासून कधीच नव्हता. ही गोष्ट वेगळी आहे की ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी संघाचा अजेंडा राबवला, त्याच्यामुळे संघाला चूप बसावं लागलं. संघाला काही फारसं करता येण्यासारखं नव्हतं, कारण कोणत्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना नाही म्हणणार. पण ज्यावेळेला ते संघटनेपेक्षा मोठे व्हायला लागले आणि त्यांनी संघटनेला दुर्लक्षित संघाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, तेव्हा ती टसल पुन्हा वाढली आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मग इतरही काही राज्यांच्या, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आपल्याला, महाराष्ट्राच्या असेंब्लीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ती टसल दिसली. त्यातून संघाने आपली शक्ती मोदींना दाखवली आणि नंतर मग थोडासा रिकन्सिलिटरी अप्रोच मोदींनी संघाच्या बाबतीत घेतला, हे आपल्याला दिसतंय अलीकडे. आता संघाबद्दल खूप पॉझिटिव्ह बोलतात. तुम्ही आता लोकसभेचा उल्लेख केलात, लोकसभेच्या निवडणुकीचा, पण विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूप ऍक्टिव्ह झाला आणि भाजपला चांगलं बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. हे पण सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत. पण सर, आणखीन एक, जसं तुम्ही मोदींचा उल्लेख केला तसाच इंटरेस्टिंग गोष्ट आहे अटल बिहारी वाजपेयी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामधल्या नात्याची. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूपच इंटरेस्टिंग कॉन्ट्रास्ट आहेत अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. अटल बिहारी वाजपेयींबद्दल संघ नाराज का होता? तर त्यांनी संघाचा अजेंडा राबवला नाही म्हणून संघ नाराज होता. आपण त्यावेळेचे जर वक्तव्य विश्व हिंदू परिषद असो किंवा भारतीय मजदूर संघ असो, अशोक सिंगल विश्व हिंदू परिषदेचे नेते होते, दत्तोपंत ठेंगडी मजदूर संघाचे, भारतीय मजदूर संघाचे नेते होते आणि स्वतः त्यावेळेचे जे संघ प्रमुख होते के सुदर्शन यांनी ज्या प्रकारे वाजपेयी आणि अडवाणी पर्टिक्युलरली या दोघांवर आणि सरकारवर टीकेची झोड उठवली होती, त्याच्यावरून हे त्यांनी संघाचा अजेंडा राबवला नाही म्हणून ही टीका होती. नरेंद्र मोदीच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी संघाचा अजेंडा राबवला तरी नरेंद्र मोदीवर संघ नाराज याच्या करता आहे, कारण की नरेंद्र मोदींनी ऑर्गनायझेशनला सेकंडरी बनवलं आणि स्वतःला ऑर्गनायझेशनच्या वर ठेवलं आणि आणि इथपर्यंत मजल गेली नरेंद्र मोदी सरकारची की भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांनी असं सुद्धा वर्तमानपत्राला सांगितलं, इंडियन एक्सप्रेसला, की आम्हाला संघाची गरज नाहीये, आम्ही आता स्वयंभू आहोत. एक काळ होता ज्यावेळेला आम्हाला संघाची गरज होती, त्यावेळेला आम्ही ती घ्यायचो. आता आम्हाला संघाची गरज नाहीये, आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतःच्या भरोश्यावर स्वतःचं मार्गक्रमण आम्ही करू शकतो, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. त्याच्यामुळे ही धोक्याची घंटा आहे संघाला लक्षात आलं की संघ 100 वर्षाची संघाची जी वाटचाल आहे तीच मुळात
संघटनेला वर ठेवल्यामुळे, संघटना सर्वोपरी असल्यामुळे झाली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकीच्या संघटना जगातल्या का नाही टिकल्या? संघासारख्या ज्या संकीर्ण विचाराच्या संघटना होत्या त्या का नाही टिकल्या? कारण की तिथे व्यक्ती महत्वाचा होता. म्हणजे आपण फॅशिस्ट संघटनांचा जर आपण इतिहास बघितला तर हिटलर आणि मुसोलिनी हे व्यक्तिकेंद्रीय संघटना होत्या. त्यामुळे त्या 15-20 वर्षापेक्षा जास्त टिकल्या नाही. संघ का टिकला? कारण संघाने एका कुठल्या तरी व्यक्ती भोवती सगळी रचना नाही केली. त्यांनी संघटनेला महत्व दिलं. तर त्या संघटनेच्या सुप्रीमसीला नरेंद्र मोदींनी चॅलेंज केलं. तर हे दोन कॉन्ट्रास्ट आहेत. अडवाणी वाजपेयींनी ते नाही केलं, पण अडवाणी वाजपेयींनी संघाचा अजेंडा नाही राबवला. यांनी अजेंडा राबवला पण यांनी संघाला दुय्यम केलं. तर असे दोन कॉन्ट्रास्ट आपल्याला या दोन भाजपाच्या सरकारमधले दिसतात. बरोबर. सर, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार जे होतं ते आघाडी सरकार होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आता नाही पण पहिली 2 टर्म तरी प्रचंड बहुमताने असं निवडून आलेलं होतं. उजव्या विचारसरणीचे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात, तुम्ही जसं म्हणालात तसं, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संघटनेला महत्व देतो. कारण सत्ता ही येते जाते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलं माहिती आहे. पण गेल्या 10-11 वर्षाचा इतिहास जर पाहिला सर, तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. सगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आता संघाच्या विचारसरणीचा, संघाच्या लोकांचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसतो. हे सगळं सत्तेशी निगडीत आहे का तुम्ही जसं म्हणता तसं संघटनेचं सामर्थ्य आहे? सत्ता मिळण्याच्या आधीपासूनच संघाने सगळीकडे आपली माणसं करायला सुरुवात केली होती. आपण मीडियामध्ये बघतोय. बाकी सरकारी ऑर्गनायझेशन मध्ये तर अनेक लोक सरकारी नोकरीच्या वाटेनेच तिथे होते. म्हणजे अनेक सरकारी कर्मचारी हे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी शाखेत जायचे. तर ते सरकारी संघटनांमध्ये किंवा सरकारी व्यवस्थेमध्ये संघाचे लोक पहिलेपासूनच होते. ते पेरल्या गेले होते असं म्हणण्यापेक्षा ते होतेच तिथे. आणि ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला ते पुन्हा नव्याने ऍक्टिव्ह झाले आणि ते ओपनली ऍक्टिव्ह झाले. ही गोष्ट वेगळी आहे. पण आपण मीडियासारख्या ऑर्गनायझेशन्स मध्ये आपण बघितलंय की असे अनेक पत्रकार आपल्याला माहिती आहेत की जे ज्यावेळेला 2014च्या पूर्वी आपल्याला कल्पनाही नव्हती की हे ऍक्च्युली संघाचे स्वयंसेवक आहेत किंवा हे संघाचे लोक आहेत. आणि त्याचं खरं रूप आपल्याला 2014 नंतर दिसलं जेव्हा ते ओपनली संघाची री ओढायला लागले. तर हे लोक पहिलेपासूनच त्यांनी पेरल्या गेले होते आणि त्यांची संख्या खूप मोठी होती. ते आपल्याला कधी लक्षात आलं नाही, ही गोष्ट वेगळी आहे. तर अशा रीतीने इन्फिल्ट्रेशन हे संघाने सत्ता येण्याच्या पहिलेपासूनच सुरू केलं होतं आणि सत्ता आल्यानंतर मग त्यांनी ते राजरोसपणे केलं. जे पहिले छुप्या पद्धतीने व्हायचं ते त्यांनी राजरोसपणे केलं. म्हणजे जसं तुम्ही मगाशी कोविंदचा मुद्दा उचलला. बघा असा आहे की ज्यावेळेला 2014 नंतर लॅटरल एंट्रीचा एक प्रयोग यांनी केला. लॅटरल एंट्री म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये लॅटरल एंट्री द्वारे त्यांनी संघाचे अनेक लोक त्याच्यामध्ये त्यांचा शिरकाव झाला. आणि इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रांनी त्याची डिटेल स्टोरी पण केली. अनेकांनी केली की या लॅटरल एंट्रीमध्ये 95% लोक हे सगळे उच्च वर्णीय होते, ब्राह्मण किंवा असेच लोक त्यांनी लॅटरल एंट्रीमधून. तर कोविंद त्यावेळेला भारताचे राष्ट्रपती होते, त्यांना हे दिसलं नाही का की लॅटरल एंट्री हा एक मार्ग होता उच्च वर्णीयांना त्या व्यवस्थेमध्ये मोठ्या संख्येने घुसवण्याचा आणि दलित किंवा तत्सम जे लोक आहेत ज्यांना रिझर्वेशनची फॅसिलिटी आहे त्यांची संख्या कमी करणे. मी तुम्हाला उत्तर प्रदेशमधलं एक उदाहरण सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये ज्या अपना दल अनुप्रिया पटेल वाला जो ग्रुप आहे, ज्या मला मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ वगैरे आहेत केंद्रामध्ये, त्यांनी स्वतः अशी कंप्लेंट केली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर त्यांनी स्वतः अशी कंप्लेंट केली होती की ज्या दलित किंवा इतर समाजांसाठी ज्या रिझर्व्ड पोस्ट आहेत त्या भरल्या जात नाहीत, त्याच्यासाठी योग्य कॅन्डिडेट नाही असं सांगून मग त्या जागी उच्चवर्णीयांची भरती केली जाते आहे उत्तर प्रदेशमध्ये, असं यांच्याच अलायन्स पार्टनरनी अनुप्रिया पटेलनी असा आरोप केलाय. तर असे अनेक उदाहरणं झाले आहेत त्याच्यामध्ये यांनी उच्चवर्णीयांची वर्णी लावली ठिकठिकाणी. हे सत्तेत आल्यानंतर त्यांनी राजरोसपणे केलं. सत्तेत येण्याच्या आधी ते छुप्या पद्धतीने करायचे. तर हा फरक पडला आहे. आणि त्याच्यामुळे कोविंद सारखे लोक ज्यावेळेला अशा पद्धतीने त्यांना एक क्लीन चिट देतात त्यावेळेला ते त्यांच्या स्वतःच्या समाजाशी प्रतारणा करत आहेत असं स्पष्ट दिसतं. पण
ते सुद्धा सत्तेमध्ये भागीदारी त्यांना मिळाली, त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात. सर, एका बाजूला संघाचे स्वयंसेवक, नेते समाजाच्या वेगवेगळ्या गटांमध्ये पोहोचलेले आहेत. वनवासी कल्याण आश्रम सारख्या संस्थांचं, उपक्रमांचं नेहमी नाव घेतलं जातं. संघाच्या नावावर अशी सामाजिक उपक्रमांची सुद्धा मोठी यादी आहे. पण त्याचबरोबर संघ अनेक वेळा वादग्रस्त ठरलेला आहे. जसं तुम्ही असं म्हणालात, की महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जो गांधी हत्येचा आरोप केला जातो, काँग्रेसचे नेते राहुल गांधी वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हा आरोप करतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते आरोप कायद्याच्या मार्गाने सिद्ध झाले नाही. हं, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की नथुराम गोडसे हा संघाचा स्वयंसेवक होता. तो ज्यावेळेला त्यांनी गांधीचा खून केला, त्यावेळेला तो संघाचा स्वयंसेवक होता का वगैरे असे टेक्निकल प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही आहे. त्यावेळेला तो असेल का नसेल. संघाचा स्वयंसेवक असणं हे काही एक सर्टिफाईड काही कुठली आपल्याला काही कॉपी नसते आपल्याजवळ, की मी संघाचा स्वयंसेवक आहे नाही. एखाद्याने चांगलं काम केलं तर बघा कसं संघाचे स्वयंसेवक चांगलं काम करतात आहे असं म्हणायचं. आणि समजा त्याच व्यक्तीने काही गडबड केली, काही वाईट काम केलं, तर आमचा काय संबंध त्याच्याशी? आम्ही काय स्वयंसेवक म्हणून काय कोणाला कागदावर लिहून देत नाही की हा संघाचा स्वयंसेवक आहे. अशा रीतीने नामानिराळं व्हायचं ही संघाची जुनी पद्धत आहे. तर आपल्याला माहिती आहे की संघाच्या अनेक लोकांवर अशा प्रकारची ज्यावेळेला दूषणं लावण्यात आले त्यावेळेला संघाने हात झटकलाय. म्हणजे संजय जोशी सोबत काय झालं आपल्याला माहित आहे. संघाने काही त्याला प्रोटेक्ट केलं नाही. एवढे गुजरातमधले महत्वाचे नेते होते, पण संघाने काही त्याला प्रोटेक्ट केलं नाही. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये एक संघाचे वरिष्ठ एक स्वयंसेवक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना सापडले. त्या बाबतीत संघाने मौन बाळगणं प्रिफर केलं. त्यांनी काय असं म्हटलं नाही की नाही तो संघाचा स्वयंसेवक होता वगैरे आणि आम्हाला त्यांनी जे केलं ते बिलकुल मान्य नाहीये, ते चूक आहे आणि तो नापास स्वयंसेवक आहे वगैरे असं काही म्हटलं नाही. तर ते हात झटकून टाकणे, ज्यावेळेला संघाच्या व्यक्तीकडून काहीतरी चुकीचं काम होतं त्याला हात याचा आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका संघाने नेहमीच घेतलेली आहे. त्याच्यामुळे आणि हे जे सामाजिक कार्य वगैरे याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं असं आहे की वनवासी कल्याण आश्रम उदाहरणार्थ वनवासी कल्याण आश्रम खूप आदिवासी क्षेत्रात काम करतं वगैरे. आता एक मुळातच सामाजिक कार्याची जी सुरुवात आहे संघाची ती 80च्या दशकात झाली. संघाची स्थापना 1925 साली झाली. त्याच्यानंतर जवळ-जवळ 50-55 वर्ष संघाने सामाजिक कार्यामध्ये काही खूप भाग घेतला नाही. तर ही मला वाटतं थोडीशी पश्चात बुद्धी पण होती. कारण त्यांना हे दिसत होतं, की जसं आदिवासी क्षेत्रामध्ये ख्रिश्चन मिशनरीज काम करतात. त्या संघटना काम करतात आणि ते ज्याला हे अलिअरमेंट म्हणतात, त्याला हे म्हणतात, की तुम्ही आदिवासी समाजाला काहीतरी प्रलोभन देऊन त्यांचं धर्म परिवर्तन करता वगैरे अशा प्रकारचा आरोप संघाकडून नेहमी केला जातो. पण कमीत कमी हे तर आपण मान्यच करायला पाहिजे, की सर्वप्रथम त्या क्षेत्रांमध्ये त्या आदिवासींना जे हवं आहे जे त्यांना तुमच्या शासकीय व्यवस्थेतून मिळत नाही ते द्यायला ते पुढे आले आणि ते अतिशय आजपर्यंत अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांनी आदिवासींना सेवा दिली हे तर खरंच आहे. मग आता ते धर्म परिवर्तनासाठी सेवा देतात हा जर तुमचा आरोप असेल तर मग तुम्ही 1980 नंतर त्याला त्या आदिवासी भागांमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही आदिवासींना ती सेवा उपलब्ध करून दिली असं तुमचा दावा आहे जी ख्रिश्चन मिशनरी देतात. तर मग तुम्ही पहिले का नाही गेला हा प्रश्न आहे. आणि आता तुम्ही जे गेलात ते त्यांनी धर्म परिवर्तन करू नये म्हणून गेलात. मग ख्रिश्चन मिशनरी हे धर्म परिवर्तन त्यांनी करावं म्हणून त्यांची सेवा करत असतील तर तुम्ही त्यांनी धर्म परिवर्तन करू नये म्हणून सेवा करता. सेवेसाठी सेवा तुम्ही पण करत नाहीयेत. सेवेसाठी सेवा जर ख्रिश्चन मिशनरी करत नाहीत तर सेवेसाठी सेवा तुम्ही तरी कुठे करतात. तुम्ही त्यांनी धर्म परिवर्तन करू नये म्हणून सेवा करता. तर असा तुम्ही काही वेगळे आहात असं नाही. तर अशा रीतीने मला असं वाटतंय त्यांची जी काही समाजसेवा वगैरे आहे ती त्याचा अंतत्वगत्वा त्याचा सर्व संबंध त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेची पूर्ती करण्यासाठी ती सेवेसाठी नाही. तुम्ही जे म्हणताय की हिंदू राष्ट्र, हिंदुत्व याच्या भोवतीच संघाची सगळी विचारसरणी, संघाचं सगळं काम हे गुंफलेलं आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विषय निघतो किंवा प्रखर राष्ट्रवादाचा विषय निघतो, तेव्हा महाराष्ट्रात तरी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप चर्चा होत असते. जशी आपण गांधी आंबेडकरांबद्दल चर्चा केली सर, तसं तुम्हाला काय वाटतं? स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांची हिंदुत्ववादी विचारसरणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा काय संबंध आहे? मला त्यातला जो फरक जाणवतो तो असा आहे की हिंदुत्ववादी दोन्ही आहेत, हं, पण संघाचा हिंदुत्ववाद हा मी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहतो. अ, अ, सावरकरांचा हिंदुत्ववाद हा हिंदू धर्मियांच्या अ, या देशातल्या वर्चस्वाबद्दल आहे. म्हणजे हं, या देशामध्ये हिंदू धर्मियांचं वर्चस्व असलं पाहिजे. कारण शतकानुशतकं आपण गुलामगिरीमध्ये राहिलो वगैरे, हा एक न्यूनगंड आहे त्या विचाराच्या मागे. आणि आता मात्र आपण वरचढ झालं पाहिजे. हिंदूंनी वरचढ झालं पाहिजे आणि हिंदूंचा वरचष्मा असला पाहिजे. हं, अशा प्रकारची ती तर हिंदूंचा वरचष्मा हा त्यांचा एंड आहे. म्हणजे हे त्यांचं साध्य आहे. संघाचं साध्य ते आहे असं मला वाटत नाही. संघाचं साध्य हिंदूंचा वरचष्मा असणे किंवा अँटी मायनॉरिटिझम किंवा अ, मुस्लिमांबद्दलचा एक त्यांचा जो काही त्यांचा विचार आहे तो अ, हे त्यांचं माध्यम आहे. आणि हं, त्यांचा त्यांचा जो साध्य आहे, साधन हे आहे आणि साध्य जे आहे हं, ती ब्रॅह्मनिकल ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, ती ब्रॅह्मनिकल ऑर्डर ही रिएस्टॅब्लिश करणे, मनुवादी व्यवस्था ही पुन्हा एकदा या देशामध्ये पुनर्स्थापित करणे, ज्याच्यामध्ये ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ असतील आणि ती जी उतरंड आहे हं, वर्णव्यवस्थेची, ती हं. पुन्हा वेगळ्या रूपात रिएस्टॅब्लिश करणे हा संघाचा अजेंडा आहे, असं माझं मत आहे. तुम्ही आणि हे सूचित त्याच्याकरता करताय तुम्ही हे सूचित करताय, की ब्राह्मणांचं वर्चस्व, चातुर्वर्ण, एकूण हिंदू धर्माची जी सामाजिक रचना आहे, त्याला संघ समर्थन देतो. पण संघाचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आणि काही बहुसंख्य समर्थकांचं सुद्धा हे जे स्वप्न आहे सर, की भारत हे हिंदू राष्ट्र व्हावं, ते शक्य आहे का? ते जवळपास एक ज्याला आपण डी फॅक्टो हिंदू राष्ट्र आपण म्हणू शकतो, आपण त्याच्याकडे वाटचाल करतोच आहे. आणि ज्या पद्धतीने मायनॉरिटीज आपल्या देशामध्ये जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्या विरुद्ध ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं आहे, ती त्या त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू झाली आहे. आता ते शेवटी हिंदू राष्ट्र म्हणजे एक्झॅक्टली काय होणार? त्याच्यामध्ये सगळे जे अल्पसंख्याक आहेत ते सगळे त्याच्यातून परागंदा होणार का? ते त्यांना बाहेर काढलं जाणार का? किंवा त्यांना पूर्णपणे हिंदू होण्यासाठी भाग पाडलं जाईल का? जसं पाकिस्तानमध्ये झालं. हे अनेक प्रश्न आहेत. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय? तिथे हिंदू काय करतील आणि मुसलमान काय करतील किंवा ख्रिश्चन काय करतील? त्यांचे परस्परांमधले संबंध कसे राहतील? याची अगदी क्लिअर कट काही आयडिया आपल्याला नाही आहे. पण हिंदूंचा वरचष्मा राहील आणि हिंदू म्हणतील ते होईल आणि मुसलमानांना दुय्यम स्थान राहील. पर्टिक्युलरली मुसलमानांना. ख्रिश्चनांसोबत तर ते इकडे-तिकडे त्यांचं ॲडजस्टमेंट होतं. गोव्यामध्ये ते ॲडजस्टमेंट करतात. ते केरळमध्ये ख्रिश्चनांसोबत त्यांचा अलायन्स आहे. पण मुसलमानांच्या बाबतीत इन जनरल त्यांचा जो ॲटिट्यूड आहे संघाचा, तो पूर्णपणे विद्वेषपूर्ण आहे. अशा अनेक गोष्टी या देशामध्ये गेल्या 100 वर्षात घडत आल्या. संघाच्या पूर्ण 100 वर्षाच्या अस्तित्वात घडत आल्या आणि आता गेल्या 2014 पासून जेव्हापासून भाजपचं पूर्ण बहुमताने राज्य आलंय, तेव्हापासून त्या अतिशय प्रकर्षाने आपल्याला दिसतात आहे. त्या रस्त्यावर दिसतात. त्या छुप्या पद्धतीने केल्या जातात. अनेक उदाहरणं देता येतील. त्याचे शेकडो उदाहरणं देता येतात, की अशा प्रकारे मुस्लिम द्वेषाची एक भावना जी त्यांनी अनेक दशकांपासून रुजवली, ती कशी प्रत्यक्षात आता त्यांच्या दृष्टीने फलदायी होते आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर बरोबर आहे हिंदू सर. राष्ट्र संघाच्याच विचारसरणीचा राजकीय पक्ष भाजप हा आता भारतामध्ये सत्तेमध्ये आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष ज्या पद्धतीने साजरी केली जात आहेत, तेही आपण बघतोय. पण काही तज्ञांचं असं मत आहे सर, तुम्ही जो भारतीय राज्यघटनेचा उल्लेख केलात, की ज्याच्यामध्ये विविधता आहे, विविधतेचा आपण आदर करतो. एक धर्म, एक भाषा, एकाच समुदायाच्या लोकांचं राष्ट्र याला आपण विरोध करतो. आणि भारतीय नागरिकांचं एक सामूहिक शहाणपण आहे. ते कुठेतरी हे भारताची वेळ घट्ट ठेवेल असंही आशावादी लोकांना वाटतं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा 2000 म्हणजे 1920 पासनं म्हणजे ॲक्चुअली 1857 पासून आपण जर ट्रेस केलं तर आपल्याला असं हं, लक्षात येईल, की हिंदू-मुस्लिम डिव्हाईड हा हा ही खूप नंतरची डेव्हलपमेंट आहे. भारतामध्ये सतत सरमिसळ होत राहिली आहे. हं, हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींची सरमिसळ झाली. त्यातून अनेक
नवीन नवीन कला उद्भवल्या आहेत. आणि त्याचा पुरेपूर अभ्यास खूप लोकांनी केलेला आहे. ती त्याची मांडणी पण झाली आहे की हिंदू मुस्लिम एक, ज्याला आपण गंगा जमुना एक कल्चर म्हणतो, ते तहजीब. कसं कसं विकसित, तहजीब ती कशी विकसित झालं हे अनेक लोकांनी मांडलाय. त्याचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे. 1920 पासून गांधी ज्या वेळेला आले, तर त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो प्रयत्न झाला एक मोठ्या प्रमाणात, ते खिलाफत मुवमेंट वगैरे आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने, त्याला हिंदुत्ववाद्यांचा कसा विरोध होता हे आपल्याला माहिती आहे. गांधींचा उद्देश त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमानांना एकत्र आणण्याचा होता. 1857 मध्ये हिंदू मुस्लिम एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. ते ब्रिटिशांना लक्षात आलं आणि तेव्हापासून त्यांनी ती डिवाइड आणि रूलची पॉलिसी, पहिले त्यांनी मुसलमानांचा विरोध केला, कारण त्यांना असं लक्षात आलं की 1857ची लढाई ही मुसलमानांनी लीड केली होती. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला हिंदूंना सुद्धा उचकारलं पाहिजे. मग त्यांनी हे सगळे हिंदुत्ववादी जे लोक आहेत त्यांनाच उचकारायला सुरुवात केली. अशा रीतीने हिंदू मुस्लिम जी तेढ आहे ही ब्रिटिशांनी ऍक्च्युली वाढवली. गांधींनी ती तेढ कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या बॅकग्राऊंडवर जर आपण यांचा हा प्रवास पाहिला तर 1920 पासनं साधारण 2014 पर्यंत आपल्याला गांधी नेहरू किंवा काँग्रेसचा जो विचार आहे, जो सर्वसमावेशक, सगळ्या धर्मांना एकत्र, सर्व सेक्शन्सला एकत्र आणून भारताची जी एक व्यवस्था आपण निर्माण केली, तर तिला छेद देण्यासाठी, ती तोडण्यासाठी खूप जद्दोजहद करावी लागली संघाला गेले 100 वर्ष. ही जी संस्कृती रुजली होती आपल्याकडे, एक डेमोक्रॅटिक लिबरल संस्कृती जी रुजली होती, ती संस्कृती मोडून काढण्यासाठी संघाला खूप प्रयत्न करावा लागला. आणि त्यांनी शेवटी क्रिटिकल मास लोकांचा असा आपल्या बाजूनी केलाच, ज्या क्रिटिकल मासमुळे त्यांना निवडणुका जिंकता येतील आणि त्यांना स्वतःची सत्ता कायम ठेवता येईल, असा एक क्रिटिकल मास त्यांच्या बाजूनी त्यांनी त्या अतिशय परसिव्हिअरन्सनी, अतिशय चिकाटीने, जिद्दीने तो क्रिटिकल मास त्यांनी आपल्या बाजूला वळवलेला आहे. बरोबर. ही आत्ताची वस्तुस्थिती नक्कीच आहे सर. जशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आहेत, तशीच कम्युनिस्ट चळवळीची सुद्धा 100 वर्ष आहेत. तो एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण अगदी शेवटचा प्रश्न सर, तुम्ही जसं आता म्हणालात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार हा सगळीकडे आपल्याला झालेला दिसतो. भाजप हा पक्ष सुद्धा आता भाजप केंद्रित सगळं भारताचं राजकारण आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि मोदींची इतक्या वर्षांची राजवट, याच्या पुढे तुम्हाला भारताचं भवितव्य काय दिसतं? नाही, तुम्ही याच्या आधी जे म्हटलं ना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार सगळीकडे पसरला, असं नाही आहे. मला असं वाटतं अजूनही या देशाची जी मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी हिंदू मेजॉरिटी, मुसलमान वगैरे किंवा मायनॉरिटीज तर हे संघाच्या विरोधात आहेतच खूप मोठ्या प्रमाणात, आणि तसं असण्याचं कारण पण आहे. पण एक खूप मोठी हिंदू मेजॉरिटी, आजही आपण भाजपाला मिळणाऱ्या मतांचं प्रतिशत बघितलं तर ते काय 37-38च्या पलीकडे नाही आहे. ते अजून कमी झालं या 2024च्या निवडणुकीमध्ये. तर एक मेजॉरिटी हिंदू अजूनही संघाच्या विचारांचा नाही आहे. ते फक्त विखुरलेले आहेत, ते डिवायडेड आहेत. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या विरोधी पक्षांमध्ये डिवाइड होतात ती मतं. हे एक वेगळं सत्य आहे. पण मेजॉरिटी हिंदू अजूनही त्यांच्या विरोधात आहे. पण क्रिटिकल मास जो एक हिंदूंचा आहे, जो निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असतो, तो त्यांच्या बाजूनी आहे, हे एक सत्य आहे. पण अजूनही संघाचा विचार बाय अँड लार्ज हिंदू मेजॉरिटीला मान्य नाही, किंवा मेजॉरिटी ऑफ हिंदूजला तो मान्य नाही आहे. बहुसंख्य हिंदूंना तो मान्य नाही आहे, हे खरं आहे. पण पलीकडे काय होणार? भाजपा सत्तेमध्ये राहिली किंवा नाही राहिली तरी सुद्धा संघाचा जो विचार आहे, त्याचा जो क्रिटिकल मास त्यांनी तो अचीव्ह केलेला आहे, तो तर राहणारच. तो विचार राहणार. त्या विचाराचे परिणाम सुद्धा आपल्याला सतत फेस करावे लागणार. सत्तेमध्ये कोण आहे याला आता तसा फारसा अर्थ उरला नाही, कारण त्यांनी इन्फिल्ट्रेट इतकं केलं आहे, ती विचारधारा आहे, त्याचा परिणाम इतका खोलवर रुजलेला आहे. एका विशिष्ट सेक्शनमध्ये ती मेजॉरिटी नसली तरी, ती मायनॉरिटीमध्ये हिंदू असले तरी सुद्धा ते इतके पॉवरफुल झाले आहेत. त्यांची ज्याला आपल्याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणता येईल, ती न्यूसन्स व्हॅल्यू एवढी पॉवरफुल आहे
की ते सत्तेमध्ये असले काय किंवा नसले काय, त्याचा परिणाम आपल्याला सतत जाणवत राहणार आणि त्याच्याशी सतत मुकाबला जे बहुधर्मी किंवा लिबरल अशा विचारांचे लोक आहेत, ज्यांना या देशामध्ये डेमोक्रॅटिक लिबरल व्यवस्था असावी असं वाटतं, त्यांना सतत या शक्तीशी सतत लढावं लागणार आहे आणि ती लढाई इतकी सोपी नाहीये, कारण आता ते अतिशय खोलवर त्यांची व्यवस्था रुजलेली आहे. त्यांचे लोक सगळीकडे त्यांनी इन्फिल्ट्रेट केलेल्या व्यवस्थेमध्ये आणि त्यांना बाहेर काढणं त्या व्यवस्थेच्या, ती व्यवस्था क्लीन करणं, शुद्ध करणं, त्या सगळ्या विचाराच्या लोकांना बाहेर काढून आणि पुन्हा एकदा एक डेमोक्रॅटिक लिबरल अशी व्यवस्था पुनर्स्थापित करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. त्याला अनेक दशकं लागतील, कारण अनेक दशकापासून हा उपद्व्याप सुरू आहे आणि त्यामुळे आज त्यांची सत्ता आलेली आहे. त्या सत्तेचा विपर्यास किती झाला आहे आपण बघितलेला आहे. तर त्यापासून आपल्याला पुन्हा एकदा त्या नेहरू गांधी यांच्या व्यवस्थेकडे, लिबरल डेमोक्रॅटिक व्यवस्थेकडे पुन्हा परत जायचं असेल तर खूप मोठ्या शक्तीने या संघाच्या आणि संघाच्या अनुषंगिक संघटनांनी जे काही या देशामध्ये निर्माण केलाय त्याला विरोध करण्यासाठी खूप मोठी शक्ती लागणार आहे आणि त्यासाठी समाज किती तयार आहे हा प्रश्न आहे. बरोबर. समाज त्याच्यासाठी किती तयार आहे हा एक प्रश्न आहे. सर, इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही मांडलात की हिंदू असणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करणं किंवा हिंदुत्ववादाचं समर्थन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा भारताचे नागरिक आणि भारताची लोकशाही हा शेवटी या देशाचा आत्मा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक पद्धतीच्या विचारधारा आहेत, अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत आणि जसं संघाचे संघचालक मोहन भागवत म्हणतात की या विविधतेकडेच आपल्याला जायचं आहे, या भेदाभेदांच्या पलीकडे जायचं आहे, हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये या 100 वर्षाच्या निमित्तानं खरंच रुजतो का हे आपल्याला पाहावं लागेल. पण विवेक देशपांडे सर, तुम्ही या विषयावर तुमची मतं मांडलीत. अनेक वादग्रस्त विषय आहेत किंवा मतमतांतर असलेले विषय आहेत, पण त्याच्यातून कुठेतरी वस्तुस्थितीकडे आपल्याला बघता येईल का हा आपला प्रयत्न होता. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांबद्दल, या प्रवासाबद्दल नेमकं काय वाटतं? हिंदू राष्ट्र व्हावं की नाही याबद्दल काय वाटतं? भारतीय लोकशाहीचा आत्मा हा धर्मनिरपेक्षता, आपली राज्यघटना आहे का? कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि द पॉलिटिक्स हे आमचं YouTube चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.